आज आपण राजस्थानची फेमस पारंपरिक अशी रेसिपी दाल बाटी बनवणार आहोत आणि त्यासोबत छान असा चुरमा बनवणार आहोत. घरगुती साहित्यात होणारी रेसिपी आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 5 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत. पाव वाटी डाळ घेतली आहे. यात हरभऱ्याची डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि मसूर डाळ आहे. तर मूग डाळ उडीद डाळ ही सालीसकट आहे. तर तुम्ही इथं बघू शकता 1.5 वाटी मी डाळ घेतली आहे. डाळ स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत घालायची. डाळ भिजत घालते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथं 4 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. कप किंवा वाटीचा वापर तुम्ही इथं करू शकता. ज्या वाटीने पीठ मोजलं आहे त्याच वाटीने मी रवा घेतला आहे. अर्धी वाटी रवा घेतला आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. अर्धा चमचा सोडा घालायचा आहे. 1 चमचा ओवा घालते. ओवा क्रश करून घालायचं आहे. तसं हे पीठ आपण थोडंसं जाडसर दळून आणायचं असतं गिरणीवरून रव्यासारखं. पण हे गव्हाचं नॉर्मल पीठ आहे जे चपातीला वापरतो ते. त्यासाठीच आपण यात रवा घातला आहे. अर्धी वाटी बारीक रवा. 5 चमचे तूप घातलं आहे, साजूक तूप. रूम टेम्परेचरवरचं तूप आहे. ह्याला मी गरम केलं नाही, असंच घातलं तर हे छान आपलं खुसखुशीत अशा बाटी तयार होतात. तर हे पीठ आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आणि तूप असं मिक्स झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे आणि पाणी घालून हळूहळू हे मळून घ्यायचं आहे. ह्याचा एक आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा घट्ट. खूप असं जास्त मळायचं नाही आहे. खूप जर मळलं आणि सॉफ्ट केलं तर या बाट्या अशा फुलणार नाहीत. तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे आणि आता याच्यावर ओला रुमाल झाकून ठेवते आहे. कॉटनचा ओला रुमाल मी झाकून घेतला आहे. अशा पद्धतीने 15 मिनटासाठी हे रेस्टला ठेवूया. तोपर्यंत आपल्याला डाळ शिजवायची आहे. त्यासाठी मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 1 लिटर पाणी घातलं आहे. यात डाळ घालून घेऊया. आता यात आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून घेऊया. आता फुल फ्लेमवर आपल्याला ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता इथं मी पॅन ठेवला आहे. पॅन मी प्रीहीटसाठी ठेवला आहे. तर इथं एक रिंग ठेवली आहे. तुमच्याकडे जर अशी रिंग असेल तर तुम्ही खोलगट भांडंही वापरू शकता. पण मी पॅन ठेवला आहे त्यामुळे मी कमी उंचीची अशी रिंग ठेवली आहे. चाळणीला तूप लावून घेते आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवली. आता 15 मिनटानंतर आपलं पीठसुद्धा छान भिजलं आहे. आता हे एकदा अलगद हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं. आता आपल्याला इथं बाटी तयार करायची आहे. त्यासाठी मी इथं एक गोळा तोडून घेतला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हव्या असल्या त्या साईजमध्ये तुम्ही या बाट्या तयार करू शकता. तर चपाती एवढा गोळा मी घेतला आहे. अशा पद्धतीने अलगद हाताने चोळून आपल्याला हे चाळणीत ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या बाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. अलगद राऊंड शेप देत आपल्याला ह्या थोड्याशा प्रेस करून अशा पद्धतीने गोल बाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथं मी 6 ते 7 बाट्या या चाळणीत ठेवल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं वरून तूप लावून घ्यायचं आहे. तर इथं मी तूप लावून घेतलं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे आपल्याला बाट्या झाकून ठेवायच्या आहेत. तर राहिलेल्या बाट्या मी या पद्धतीने तयार करून घेतल्या आहेत. आता ते सुद्धा मी ओल्या फडक्याने झाकून ठेवते. तर 10 ते 15 मिनटानंतर हे आपल्याला उघडून बघायचं आहे. पलटी करून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर मी इथं बाटी पलटी करून घेतली आहे. गॅसच्या फ्लेमवर सुद्धा डिपेंड करते की तुमची बाटी कशी भाजली जाते. तर या पद्धतीने एकदा मी पलटी करून घेतली आहे. आता ह्याला परत ब्रश लावून घ्यायचा आहे एकदा तुपाचा. अशा पद्धतीने मी तूप लावून घेते आहे. दर 10 ते 15 मिनटांनी आपल्याला हे बघून घ्यायचं आहे. या बाट्या करण्यासाठी मला 30 ते 35 मिनटं लागलेत. बाटीच्या साईजवर डिपेंड करतं की किती वेळ भाजायला लागतो. तर इथं डाळसुद्धा आपली छान शिजली आहे. कुकरची वाफ काढून आपण कुकर उघडून बघितलं आहे. डाळ तुम्ही बघू शकता छान शिजली आहे.
तर बाट्या भाजतात तोपर्यंत आपण डाळ फोडणी करूया. त्यासाठी मी इथं एका कढईत 4 ते 5 चमचे तूप घातले. आता यात घालायचं आहे आपल्याला मोहरी. तर अर्धा चमचा मोहरी घातली आहे. 1 चमचा जिरं घातलं आहे. जिरं मोहरी छान फुललेत की आता यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर. तर फुल फ्लेमवर मी कांदा परतून घेते. कांदा परतून झाला की यात घातले आहेत मी 3 हिरव्या मिरच्या मोठ्या तुकड्यात चिरून घातलेत. 2 टोमॅटो बारीक चिरून घातलेत. तर तुम्ही इथं बघू शकता कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचे. 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातली. 2 सुक्या लाल मिरच्या तुकडे करून घातलेत. पाव चमचा हिंग घातलाय. पाव चमचा हळद घातली. 1.5 चमचा मिरची पावडर घातली. अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. लो टू मिडियम फ्लेमवर मी हे छान परतून घेते. आता यात आपल्याला शिजलेली डाळ घालायची आहे. डाळीची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी ही कुकरमध्येच ट्रान्सफर करून घेते फोडणी. अशा पद्धतीने चिरलेली कोथिंबीर घातली. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इथं बाटीसुद्धा आपण एकदा पलटी करून घेऊया. तर वरून तूप लावून हे आपल्याला पलटी करून घ्यायची. तर हे दुसरी वेळ आपली बाटी पलटी झाली आहे. उघडून बघितली 10 मिनिटानंतर परत. तर अशा प्रकारे आपली बाटी तयार आहे. 10 ते 12 मिनिटानंतर आपण हे उलटून घेतले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या बाटी तयार झाल्या आहेत. थंड होऊ द्यायच्या आहेत. ही बाटी मी चुरम्यासाठी फोडून ठेवते. तर तुम्ही बघू शकता वरून अगदी खुसखुशीत आतून सॉफ्ट अशी बाटी आपली तयार झाली आहे. मिक्सरला एकदा फिरवून घेतली आहे. अशा पद्धतीने चुरमा आपण तयार करून घेतला आहे. आता इथं ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतले आहेत मी. थोडे काजू बदाम आणि पिस्ते. एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून हे आपण परतून घ्यायचे. तूप गरम झालं की ड्रायफ्रूट घातलेत. थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यात चुरमा घालायचा आहे. चुरमा पण छान 2 ते 3 मिनटं फुल फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तर इथं चुरमा परतून झाला आहे. आता हे थंड होण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आहे. कारण हे गार झाल्यावर आपल्याला यात साखर किंवा गूळ ॲड करायचं आहे. तर इथं चुरमासुद्धा आपला गार झाला आहे. आता मी यात वेलची पूड घातली आहे. चवीनुसार वेलची पूड घालायची आहे. पिठी साखर घालूया. 3 चमचे मी पिठी साखर घातली. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त गोड किंवा कमी गोड खात असाल तसं साखर किंवा गूळ ॲडजस्ट करायचं आहे. तर छान मिक्स झालं आहे. आता छानपैकी ताट तयार करून घेऊया. कांदा, लिंबू, दालबाटी आणि चुरमा, थोडंसं लोणचं तोंडी लावायला. तर तयार आहे आपली राजस्थानी स्पेशल दालबाटी चुरमा रेसिपी. वरून थोडी तुपाची धार घालूया. तुम्ही जर तूप आवडीने खात असाल तर हे तुम्ही तुपात डीप करून घेऊ शकता बाटी. तर मी फक्त वरून घालते आहे अशा पद्धतीने. तर छान आपली राजस्थानी दालबाटी चुरमा रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.